नमस्कार. आज आपण बघूया कुकरमध्ये आपल्याला उकड कशी काढता येईल. तर इथे मी एक पेला तांदळाचं पीठ घेतलंय. तर ही चाळायची पद्धत बघा. असं केल्याने आजूबाजूला पसारा होत नाही आणि इथे तिथे पीठ पसरत नाही. आणि आता मी याच्यामध्ये एक चमचाभर तूप घातलंय आणि मीठ घालून घेतलं. जेवढं आपण पीठ घेतलंय ज्या पेल्याने तेच पाऊण पेला दूध घेतलं आणि हवं तर थोडंसं वाढवू शकता, पण पाऊण पेल्यात साधारण बरोबर होतं. तर हे सर्व पीठ भिजवून घेतलं आणि आता हे पीठ एका डब्यामध्ये ठेवून त्याला असे एक छोटे छोटे होल करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ लवकर उकडलं जाईल. आता कुकरमध्ये कमीत कमी 5-6 शिट्या करून घ्यायच्या. गंमत माहिती आहे का, मला आहे ना 50 मोदकांची ऑर्डर आहे. पण म्हणतात ना, मला आता ती सवय झाली आहे की तुम्हाला काहीतरी नवीन दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. मग मी काय केलं, इथे कुकर लावला आणि नंतर माझे जे नॉर्मल मोदक होते ते मी बाजूला काम स्टार्ट केलं. इथे आता आपल्या 5-6 शिट्या करून झालेल्या आहेत आणि खूप छान पिठाची उकड झालेली आहे. खरंच खूप छानच झालेली आहे. थोडीशी ही गार झाली की मळून घ्यायची. पाण्याचा हात लावून लावून अतिशय सुंदर लोण्याच्या गोळ्यासारखे अक्षरशः मऊ होते, मस्त. आणि मोदक करायला इतके इझी जातात. थोडासा तेलाचा हात घेतला आणि सगळी आपली परात नेहमीप्रमाणे मी क्लीन करून घेऊन मोदक बनवायला सुरुवात केली. पारी पण इतकी छान हाताने पण मस्त वळली जात होती. पण मला जरा वेळ कमी असतो. तुम्ही बाजूला बघू शकत असाल तर मी तिथे मोठी कढई ठेवली आहे, कारण मला 50 मोदकांचं पीठ उकडून घ्यायचं आहे. या एका पेल्यामध्ये कमीत कमी 8 मोदक झालेत. तर तेवढ्या वेळात मी तुम्हाला हेही करून दाखवलं. म्हटलं चला, डोक्यात आलं की लगेच करायचं असतं, लगेच उतरवायचं असतं पेपरवर. तसं झालेलं आहे. तर हे मी असे मोदक करून घेतले आणि हे ना फार कमी वेळ उकडायला लागतात. म्हणजे आपण नंतर जे वाफवतो ते हार्डली 3 ते 4 मिनिटात वाफवून होतात आणि अतिशय सुंदर होतात. हे पहा, इथे माझे हे मोदक झालेले आहेत. बरोबर 8 मोदक झाले एका पेल्यामध्ये. आणि इथे आपले हे मोदक रेडी आहेत. इथे माझी ही 50 मोदकांची ऑर्डरही रेडी झालेली आहे.